हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. घर खूप शांत वाटतं आहे कारण पप्पा मीटिंगला गेलेत आणि आऊ आंघोळ करून वगैरे मस्त झोपला आहे. आणि वरूनही जवळजवळ 10:30 वाजतात भाज्याला निघायला, आता 12 वाजलेत. दुसऱ्या काकू यायची वेळ झालेली आहे. मी आंघोळ वगैरे बेबीला झोपल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं झालं. आणि आज संडेचं असं स्पेशल वगैरे काहीच नाही आहे कारण कपडे वगैरे तर ते नेहमीचं चालूच असतं. पण आज ना आमचा प्लॅन होता की बेसन करायचं, पण अचानक माझं लक्ष नसल्यामुळे ना बेसन संपून गेलं. सो आज मी गिरणी वगैरे लावून देईल बेसनासाठी. तर इथे ना काकूने खूप मस्त अशी झणझणीत ना कांद्याची चटणी बनवली आहे. मी तुम्हाला दाखवते क्विक. हे अशी झणझणीत कांद्याची चटणी बनवली आहे, तुम्ही बघू शकता. बघूनच असं ना तोंडाला पाणी सुटलं माझ्या. आणि इकडे मी माझ्यासाठी एग्स बॉईल केले आणि इकडे फरसबीची पण भाजी बनवून ठेवली आहे. अशी ज्वारीची किंवा बाजरीची गरम भाकरीसोबत अशी कांद्याची चटणी वगैरे खूप छान लागते. पण सध्या मी खात नाही आहे भाकरी वगैरे, म्हणजे बाकीचे खातात, मग काकूनी बनवली आहे. सो माझं तर सध्या तर नाचणीचंच चालू आहे. आज असं सांगायचं होतं की आज प्लॅन होता पावभाजीचा, पण मग मी वरुणला म्हटलं की कालच चिकन वगैरे सगळं झालेलं आहे आणि एकदम बॅक टू बॅक एवढं हेवी नको खायला, म्हणून चिकन याचा पावभाजीचा जो प्लॅन आहे, नॉर्मली संडेला काही ना काही वेगळं असतंच. पण म्हटलं 2 दिवस तुम्ही बघितलं कालच चिकन वगैरे झालेलं आहे, म्हटलं आज नको. सो म्हटलं आज ना असं साधंच खाऊयात आणि मग उद्या किंवा मग परवा, म्हणजे तू आज भाज्या आण, म्हणजे 2 दिवसामध्ये मी पावभाजी बनवेल. सो असं काहीसं प्लॅन आहे. सो त्याला तेवढं कन्व्हिन्स केलं. आणि आता महालक्ष्मीचे गुरुवार पण चालू होतात आहे. सो मला ना त्याची पण तयारी करायची आहे, म्हणजे मंदिर वगैरे क्लीन वगैरे करायला लागेल. कारण आमच्यामध्ये सुतक पडलं होतं कोणीतरी रिलेटिव्समध्ये, जे की मला इतकं नाही सांगता येणार, पण पप्पाने सांगितलं की सुतक म्हणजे बाळंतीण झालं, डिलिव्हरी झाली कुणाची तरी. सो आमच्यामध्ये असं असतं की जर कोणी बाळंतीण वगैरे झालं की मुलगी वगैरे जर असेल तर 5 दिवसाचं विटाळ म्हणजे मानतात. म्हणजे आय नो ही खूप जुनी प्रथा आहे, पण आता पप्पा म्हटल्यानंतर आम्हाला काही गोष्टी मानायला लागतात. आणि मुलगा झाला तर 12 दिवसाचं आम्ही पाळतो. सो अजून ते 5 दिवस झाले नाही, आय गेस उद्या होतील असं. मग त्याच्यामुळे मंदिरही 5 दिवसाच्या 3-4 दिवसापासून बंद आहे. मग म्हटलं देव पण असे चांदीचे असल्यामुळे असे काळवंटात, सो ते मला क्लीन करायला लागेल. सो उद्या वगैरे आज पप्पाने येताना वेळेला उशीर होईल, त्याच्यामुळे म्हटलं आज तर नको, आज आपलं बेसिकच सगळं करूयात. आणि उद्या वगैरे गुरुवारी महालक्ष्मीचा पहिला गुरुवार आहे. सो त्याच्या आधी मला हे सगळं क्लिनिंग वगैरे करून. आणि हां, मला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला साड्या दाखवायच्या होत्या. मी कुठल्या पैठणी आणल्या, पण आता जर मी ते काढायला गेली आणि बेबी उठला तर सगळी गडबड राहील. सो मी आज काय ते करत नाही, बघेल म्हणजे दुपारी वगैरे जर वेळ मिळाला तर त्याच्यावर हे करेल. आता आमच्या इथे ना मॉलच्या इथे एक्झिबिशन लागलेलं आहे. तिथे खूप सगळे व्हरायटीज आहे, ब्लाउजेस, साड्या वगैरे सगळं आलेलं आहे. मी नेहमी ट्राय करते की म्हणजे मला असं ट्राय करते की मी रोज तिथे व्हिजिट करते, काहीतरी घ्यायचं बघते, पण असं मनात येतं की आत्ता तर त्याचा यूज नाही होणार आहे, मग घेऊन काय करू. कारण ऑलरेडी इतके साड्या वगैरे इतके कपडे झालेले आहेत आणि म्हटलं नको आता तरी घ्यायला नको. अननेसेसरी वेस्ट ऑफ मनी आहे असं वाटतं. बाकीच्या राहिला प्रश्न थंडीच्या गोष्टींचा, स्वेटर वगैरे आहे. आणि असे मी ऑलरेडी माझं म्हणजे मी जेव्हा जॉब करत होते त्यावेळेस मी असे थंडीचे टॉप पण घेऊन ठेवले होते, जे की मी आता घरात वापरते, कारण हा खूपच जुना आहे असा आहे काहीसं. सो मी आज तो असा वेअर केला, कारण आता हा बाहेर घालायच्या असं लायकीचं नाही वाटत आहे मला. मी 2दा-3दा घातला. मी हा ऑनलाईन ऑर्डर केला होता, बट ठीक आहे, आता तो मी घरातच यूज करणार आहे. मला अजून बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या आहे, सोफा वगैरे सगळं आवरायचं, सगळ्या उशा अशा पडलेल्या आहेत. आणि 12 वाजलेत. मी विचार करते जेवण करू, जेवायला बसेल, तो उठेल की काकू येतील हाच विचार करेन. कारण आम्ही आत्ता जस्ट माझं काम करायला गेली आणि गाडी साफ करणार, आधी चावी घ्यायला आला, नंतर परत काम करायला परत चावी द्यायला आला,
तर असे घरात कोण नसले की अशी गडबड होऊन जाते. थोडा वेळ थांबते आणि वरूनला विचारतो तुला किती वेळ आहे काय. मग ते भाज्या वगैरे नंतर मग भाज्या वगैरे सेट केल्यानंतरच मग मी माझं जेवणाचं वगैरे कारण मी मोस्टली काय करते की ट्राय करते की 12:30 किंवा 1च्या आधी म्हणजे जेवण करायचं असं मी माझं ठरलेलं आहे. सो रिलायन्समधून अशा बेबीसाठी भाज्या मागवल्या होत्या. तर हा लाल भोपळा आणि सॉरी बिग बास्केटमधून आणि हा भोपळा मला म्हटलं बाब बेबीला आणि अशी पालक छान आहे पालक वगैरे मागवली होती. म्हटलं त्याची 56 रुपीजला एवढंच येतं. खूप महाग आहे भाज्या वगैरे बेबीच्या म्हणजे ऑर्गॅनिक मागवतो ना त्याच्यामुळे थोडंसं फरक पडतो. आता जवळजवळ 1 वाजता जेवण वगैरे मी करून घेतलं. बेबीचा फीड लावून घेते म्हणजे फीड लावलं की तो उठला की त्याला खायला असं छान फ्रेश पालक येते बघा. फ्रेश पालक बेबीला मग पालक वगैरे असं छान भाज्या जातात ना. चांगली स्वच्छ धुवून घेतली की बघून घ्यायची मस्त कुठे काही खराब वगैरे नाही. छानपैकी क्लीन करून घेते अशी मस्त. अरे आज तुमच्याकडे काय संडे स्पेशल बनवलंय कमेंट करून नक्की सांगा. हा जो मी गॉगल वेअर केला हा आय नेशनचा गॉगल आहे. मी जेव्हा ड्राईव्ह करायची 4 व्हीलर तर म्हणजे प्रेग्नन्सीच्या जस्ट आधी म्हणजे तर गाडी मी 4 व्हीलर ड्राईव्ह करते. तुम्ही जर माझ्या आधीची ब्लॉग बघितले असेल तर मला काय प्रॉब्लेम होतं मी जेव्हा रात्रीला ड्राईव्ह करायचे ना त्याच्यामुळे अशी कार जेव्हा येते तर असं एकदम सडनली एकदम डोळ्यावरतीच फोकस जायचा आणि मला ना थोडंसं ब्लर वाटायचं. म्हणजे असं वाटायचं की यार भीती वाटते ना असं एकदम अचानक फोकस येतो कारचा आणि समोरून आणि आपलं थोडंसं हे होतं. मग त्यावेळेस मग मी डोळे चेक केले. त्यांचं म्हणणं आहे की अगदी जस्ट म्हणजे तुम्ही ड्राईव्हला वगैरे घाला किंवा स्क्रीनला वगैरे वापरा. मग डोळे वगैरे चेक केले तर काहीतरी मायनर पॉईंट समथिंग माझा चष्म्याचा हे नंबर होता. आता त्याला झाली जवळजवळ 1 वर्ष होत आलं आहे म्हणजे 1.5 वर्ष म्हटलं तरी चालेल. तर मग मी असं स्क्रीन म्हणा किंवा असं काहीतरी वापरते. अशी रोज वापरलं पाहिजे असं नाही बट मग त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेस ड्राईव्ह केली दिवसा रात्री. तर मग त्यावेळेस जेव्हा मी ड्राईव्ह करते 4 व्हीलर 2 व्हीलर तेव्हा मी हा चष्मा वापरते. आणि याची जी फ्रेम आहे त्यावेळेस ती खूप क्लासी होती म्हणजे म्हणतो ना आपण तेव्हा ती फेमस होती अजूनही आहे. पण मला असं कधी कधी वाटतं मी त्याच्यानंतर ऑफिसलाही बरेच दिवस घालायची कारण स्क्रीनसमोर काम असायचं. मग अशी ती फ्रेम आहे. तर त्यावेळेस मग मी हा सेल्फ डिझाईन यायला इकडनं तर हा चष्मा त्यावेळेस मी घेतला होता. तर काहीतरी मला याची कॉस्ट अराउंड फक्त फ्रेमची आतल्या ग्लासची नाही तर 5,000 to 6,000 पडली होती. आणि मग आतला जे ग्लास आहे ते दुसरीकडनं आपण बनवून घेतो जिथं म्हणजे हे करतो त्यांच्याकडनं. आणि वरच्या फ्रेमचीच फक्त कॉस्ट आय नेशनमधून घेतल्यानंतर त्याची तेवढी कॉस्ट होती. थोडं कॉस्टलीच आहे आय नेशन हे ब्रँड्स वगैरे पण ठीक आहे मला नेहमीसाठीच लागतं म्हटलं. त्याच्यामुळे खराब निघाला ना हा असं नसायला पाहिजे. आतमध्ये व्हाईट असायला पाहिजे ना. खराब वाटतंय. फुलच काळवडलाय तो असा भोपळा. आणि आत्ताच आणलाय. सो त्यावेळेस मग मी ही फ्रेम केली होती. मशीनचा सिग्नल येतो कंटिन्यू.
माझी जी वेट लॉसची जर्नी आहे तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार आहे. मी काय खाते काय नाही खाते सगळं. जर तुम्ही माझं इंस्टाचा पेज फॉलो करत असाल तर तिथे मी रोजचं जेवणाचं माझं टाकतच असते, म्हणजे स्टोरी वगैरे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आजकाल मी व्हिडिओच्या आधीच इंस्टाचं लिंक वगैरे सगळी शेअर केलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की मी वेट लॉससाठी काय काय करते असं. भोपळा थोडासा बिया आल्या, अदरवाईज कवळा भोपळा असला की इतक्या बिया नसतात, पण याच्यामुळे मला दिसतात आहे बिया. आणि आतमध्ये खराब वाटतंय बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, पण मला चांगलं दिसतंय क्लिअरली. खराब आला आहे भोपळा. हे ऑनलाईन भाज्यांचा हाच एक प्रॉब्लेम असतो की भाज्या अशा खराब आहेत कधी कधी, म्हणजे आपण स्वतः घेतली ती गोष्टच वेगळी असते. बटाटा टाकायचा थांबा ना. बेबी आलूच आणि बेबीसाठी ऑर्गॅनिक मागवलेले, पण याचा इतका प्रॉब्लेम आहे की छोटे सोन्याला इतका वेळ लागतो, म्हणजे असं वाटतं की नको आता दुसरे मोठे आणू ऑर्गॅनिक, पण असे छोटे छोटे नको, हे थोडा वेळ लागतो त्याला. पालकला ट्रान्सफर करतो, म्हणजे जाळीच्या पिशव्या आहेत पण त्याच्यामध्ये ना लवकर खराब होते, प्लास्टिकमध्ये लवकर नाही खराब होतात अशी ठेवते. जास्त चॉकलेट काहीतरी जस्ट त्याला काय काय, 1 अक्रोड 2 अक्रोड घे, 2 बदाम घे. आपण काजू खातच नाही त्याला. 2 अक्रोड खूप कडू होतं नाही का बेबी, त्याच्या ब्रेन साठी ते महत्वाचं आहे. काय आणि खजूर 1 किलो, एक बुद्धवंत व्हायला पाहिजे ते. तुला आणि मला बदाम नाही भेटले त्याला 5 हो 5 बदाम नाही का, कुठं 2 बदाम फक्त, 3 बदाम 4 बदाम टाक. दुधासोबत आधी दूध संपवायचं ना त्याचं. अगं दुधाचं लावले गोळी त्याचा इश्यू नसतो. आपण हे बेरीज वगैरे नकोय त्याला. काय बेरीज वगैरे नाही, बेरी अजून नाही. बेरी 9 महिन्याचं आहे. सारखा माझा पायाखाली येतोय. काय ओढतोय ना, घे मला. डाळ लावायची बाळा अजून मला. थांब पोहे काढून ठेवते. अरे बाबू, अरे मिरची त्याला बघ जरा. सोपं जातं ना वॉश करायला, असं माझं म्हणणं होतं. मला सोड दे. त्याला घेऊन जा रे.